नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारातून 2 टिपर गायब. सोलापुरात महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. निंबोडे येथे एकास लोखंडी पाईप व कोयत्याने मारहाण. मंगळवेढ्यात लोडो ग्रुपने केली गणेश विहिरीची स्वच्छता. अकलूज बाजार समितीत डाळिंबाला मिळाला 250 रुपये किलोचा दर. आणि मंगळवेढ्यात एअरटेलचे डिस्ट्रीब्युटर्स अमान ट्रेडर्सचा थाटात शुभारंभ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. महसूल विभागाने वाळू चोरून नेताना पकडलेले 2 टिपर मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात लावले होते. मात्र ते तेथून गायब असल्याची तक्रार महसूल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 15 डिसेंबर 2017 रोजी MH10AW 7660 व MH10AW 7877 या क्रमांकाचे 2 टिपर अवैध वाळू वाहतूक करताना महसूल विभागाच्या पथकास आढळून आल्याने त्यांनी ते पकडून मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात त्याच दिवशी लावले होते. त्या अनुषंगाने दोन्ही टिपरमधील सुमारे 13.97 ब्रास विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक केल्याबाबत महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अन्वये दंडात्मक कारवाई का करू नये याबाबतचा खुलासा सादर करण्यासाठी मंगळवेढा येथील महसूल प्रशासनाची कार्लिन नोटीस मौजे सिद्धापूर येथील गाव कामगार तलाठ्यामार्फत सदरच्या वाहनावर डकवण्यासाठी पाठवले असता दोन्ही वाहनेही पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आढळून न आल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. वीटभट्टी मालकाच्या दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या कामगाराच्या पत्नीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून यात वीटभट्टी चालकाला मारहाण करून त्याच्याकडील 4500 रुपयाचा ऐवज जबरदस्तीने काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणी MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीटभट्टी चालकाला जबर मारहाण करून त्याच्याकडील 4500 रुपयाचा ऐवज जबरदस्तीने काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणी सोलापूर MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून 3 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील पीडित महिला ही वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराची पत्नी आहे. पती पत्नीमध्ये वाद झाल्याने ती रविवारी रात्री आपल्या मुलीकडे जात होती. यावेळी वीटभट्टीचा मालक दुचाकीवरून महिलेला घरी घेऊन जात होता. यावेळी वीटभट्टी मालकाला मारहाण करून महिलेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेकडील दागिनेही काढून घेण्यात आले आहेत. मंगळवेढा तालुक्यात निंबोडे येथे बाबुराव ढगे या चौघांनी लोखंडी पाईप व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बाबुराव कोंडीबा ढगे यास सायंकाळी 7:30 वाजता सुमारास राजश्री ढगे हिचा हात धरला व पैसे देतो असे म्हणाल्याच्या कारणावरून भीमा विठोबा ढगे, कल्लाप्पा पांडुरंग ढगे, उमेश बाबू ढगे, राजश्री भीमा ढगे यांनी शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी पाईप व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याची फिर्याद त्यांची पत्नी शशिकला ढगे यांनी दिल्याने मंगळवेढा पोलिसांनी सदर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश उमाप हे करीत आहेत. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, मी किशोरी शहाणविच. आजपर्यंत तुम्ही मला चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये बघितलं, पण आता मी प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 1 मार्च 2018ला दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या 8व्या वर्धापन दिन या सोहळ्यासाठी श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा येथे, तेव्हा यायला विसरू नका. ढगे डिजिटल अँड रेडियम आर्ट, फ्लेक्स बोर्ड, विनाइल प्रिंटिंग, बॅकलाइट बोर्ड, रेडियम वर्क,
शिवप्रेमी चौक, जावळे गल्ली, मंगळवेढा. मोबाईल नंबर 9860255601 आणि 9860255600. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मंगळवेढा नगर परिषदेने हाती घेतलेल्या स्वच्छता सर्वेक्षण या सर्वेक्षणास हातभार लावण्यासाठी शहरातील लुडो ग्रुपने शहरातील नगरपालिकेलगत असलेल्या गणेश विहिरीची स्वच्छता केली आहे. पावसाळ्यात सखल भागात साचलेले पाणी व गटारीचे पाणी या पवित्र गणेश विहिरीत जाऊन दुर्गंधी पसरली होती. विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळही साचला होता. सध्या नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमास हातभार लावावा या उद्देशाने लुडो ग्रुपने विहिरीतील गहाण पाणी मोटारीच्या साहाय्याने उपसा करून ते पुन्हा गटारीत सोडले. तसेच विहिरीत साचलेला गाळही सर्वांनी वर काढला. तसेच नगरपालिकेच्या साहाय्याने विहिरीत पाणी मारून संपूर्ण विहिरीची स्वच्छता केली. विहिरीत असणाऱ्या दगडी नंदीचा झराही मोकळा केल्याने आता नंदी झरा पुन्हा पहिल्यासारखा वाहू लागला आहे. यासाठी लुडो ग्रुपचे सोमनाथ माळी, राहुल सावंजी, संकेत खटके, गणेश जोध, गणेश धोत्रे, सोमनाथ बुर्जे, हर्षद दोरले, अयाज शेख, निखिल भंडारे, ज्ञानेश्वर कोंडोभेरी, सागर टाकणे, किरण घुले, सूरज हजारे, किरण घोडके, गणेश वाकडे, नागेश दुधाळ, अंबादास माने, सागर जाधव, अर्जुन देवकर, विक्रम शेंबडे व इतर युवकांनी परिश्रम घेतले. अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला प्रति किलो 250 रुपये दर मिळाला. यावेळी समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सचिव राजेंद्र काकडे उपस्थित होते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून येथे नुकताच डाळिंब बाजार सुरू केला आहे. या बाजारात 3600 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. पंढरपूर, सांगोला, माळशिरस यासह सातारा जिल्ह्यातील फलटण आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन आले होते. तर जिल्ह्यातील मुंबई, कानपूर, बिहार येथील खरेदीदार आज आले होते. प्रति किलो 50 रुपयाने सुरू झालेला बोली अखेर 250 रुपयावर गेली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मंगलमूर्ती फ्रूट कंपनीच्या अडतीवर मोठेवाडी येथील शेतकरी खंडू पिसे यांच्या डाळिंबाला प्रति किलो 200 रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्र ॲग्रो ट्रेडिंग कंपनी या अडत्याकडे हरिदास कणसे यांच्या डाळिंबाला 250 रुपये दर मिळाल्या. या उच्चांकी दरामुळे येथील डाळिंब बाजारात उत्साहाचे वातावरण झाले आहे. भारतीय टेलिकॉम लिमिटेड उर्फ एअरटेल या कंपनीने मंगळवेढा तालुक्याचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर्स असलेल्या अमान ट्रेडर्स या फर्मचा शुभारंभ सोमवार सकाळी 11 वाजता संत दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते व एअरटेलचे ZBM संतोष हरिदासन, TBM अमित सिन्हा आणि TM अमोल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रेमी चौक येथे करण्यात आले. यावेळी सुरुवातीला अमान ट्रेडर्सचे अफरोज शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास नगरपालिका पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, पांडुरंग नायकवाडी, प्रशांत यादव, राहुल सावंजी, बशीर बागवान यांच्यासह सोमनाथ माळी, इन्नू शेख, विजय बुरकुल, अशफाक काझी, नुरुद्दीन शेख, मीना शेख, इंद्रजित शहा, सचिन शिंदे, मारुती कुचेकर, दिगंबर कोंडोबेरी, रवी जाधव, अण्णा टाकणे, बाबा कोकडे, नंदकुमार शिंदे, राहुल टाकणे, सचिन शिंदे, इंजिनियर मुल्ला आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर AB शेख यांनी सर्वांचे आभार मानले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारातून 2 टिपर गायब. सोलापुरात महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 विरुद्ध गुन्हा दाखल. निंबोडे येथे एकास लोखंडी पाईप व कोयत्याने मारहाण. मंगळवेढ्यात लुडो ग्रुपने केली गणेश विहिरीची स्वच्छता. अकलूज बाजार समितीत डाळिंबाला मिळाला 250 रुपये किलोचा दर. आणि मंगळवेढ्यात एअरटेलचे डिस्ट्रीब्युटर्स अमान ट्रेडर्सचा थाटात शुभारंभ. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत रहा फक्त दामाजी न्यूज.
नमस्कार.